SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. अकोले तालुक्यातील एका 70 वर्षीय वयोवृद्धाला 7 ते 8 जणांनी मारहाण केली आहे. नातवाच्या जुन्या मैत्रीवरून मुलीच्या नातेवाईकांनी हल्ला केलाय. नातवाचा एका मुलीसोबत असलेल्या जुन्या मैत्रीचा राग मनात धरून 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं एका 70 वर्षीय वयोवृद्धासह त्याच्या 2 पत्नींना मारहाण केल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्याच्या विलासनगर पिसेवाडी या ठिकाणी घडली आहे. या हल्ल्यात बाळू निंबा डोके वय वर्ष 70 यांच्यासह त्यांची पत्नी आणि नातू हे जखमी झालेत. तर मुलीकडच्या लोकांच्या दहशतीमुळे हे कुटुंब सध्या प्रचंड दहशतीखाली वावरत आहे. घटना घडून अनेक दिवस झाले तरी पोलिसांनी अद्यापर्यंत ठोस कारवाई केली नसल्याचं या डोके कुटुंबाचं म्हणणं आहे. 70 वर्षीय बाळू डोके यांच्या नातवाची काही महिन्यांपूर्वी एका मुलीसोबत मैत्री झाली. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी मुलाला मारहाण करून पुन्हा मैत्रीनं ठेवण्याचा दम दिला होता. त्यानंतर मुलानं त्या मुलीशी असलेला सर्व संपर्क तोडून टाकला असं त्यांचं म्हणणं होता असं डोके कुटुंबाचं म्हणणं आहे. दरम्यान संबंधित मुलीचं लग्न दुसऱ्या ठिकाणी जमलं होतं. मात्र लग्नापूर्वीच ती मुलगी अचानक गायब झाली. मुलगी बेपत्ता झाल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी पुन्हा डोके यांच्या घराकडे मोर्चा वळवला. मुलगी तुमच्याकडेच आली आहे असा संशय घेत 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं वयोवृद्ध आजोबा बाळू डोके, आजी आणि नातवाला पाईप तसेच लाकडाच्या साह्यानं मारहाण केली. मुलगी आमच्याकडे आलीच नाही असं डोके कुटुंब वारंवार सांगत होतं. तरीही संबंधितांनी 70 वर्षांच्या वयोवृद्धाची कोणतीही तमा न बाळगता त्यांना मारहाण केली. आमच्या नातूला आणायचं, आम्हाला आणलं. त्यांनी त्या मुलीचा कोणती मुली कुठं गेली त्यांची त्याच्यावर संशय धरला त्याने. बर, मग आता ते इथं म्हणे आमची मुलगी दाखवा. इथं मुलगीच नाही तर कुठून दाखवायची. म्हणजे ती मुलगी तुम्ही इकडे आणली असा विषय आहे का काही? आणि त्यांना संशय आला त्यांना. बर, संशय होता. हा आम्ही काय आणली नाही आणि पाहिली पण नाही. हा हा आम्हाला माहीतच नाही. 10-12 जण होते ते. 10-12 जण होते. हा, कशाने मारलं तुम्हाला काय? अहो दांडक्याने आणलं, चापटीने आणलं, बुक्क्याने आणलं, लाकूड घेतलं, लाकडाने पण मारलं. काय म्हणत होते मारताना ते? मारताना म्हणा आमची पोरगी द्या. आता ती पोरगी नाही कुठून द्यायची. हा मग तुम्हाला काय लागलं का कुठं काय? जखम लागली नाही पण मुक्का मार आणला त्याने आम्हाला. हा हा लाता बुक्क्या आणल्या मारल्या बा. बर, मग त्याच्यावर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलते का? काही तक्रार दिली का? सकाळी पोरं गेलते कुतुळा पण ते हेच नाही घेतलं. तिथं ते म्हणे अकोलला जा. हा. मग ते पोरं तिथून ठरून आले. तक्रार घेतली नाही? नाही घेतली तक्रार. त्याच्यावर नंतर मग आम्ही अक्कोलला गेलो दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी. हा. मग तिथं ते आम्ही म्हणलं लेखी द्यायची आम्हाला तिथं. मग त्याने ती कशी दिली की ते पोरगी होती संग. मग त्याने कशी दिली ते एक अडाणी माणूस. मला त्यातलं काही कळालं. तेव्हा मग ते तक्रार दिली तिथं. बर, मग त्याच्यावर दुसरं नाही आम्ही काय केलं. मग आता तुमचं म्हणणं काय बाबा? आता आमचं काय पण याने का बुवा आमच्याकडं काय आणीव नाही. आणि मग याने बिन आणीव तर आम्हाला कायला मारायचं. पोरीवर त्या नातूवर संशय धरला मग नातूला मारायचं, आम्हाला कायला मारायचं. तर पोलिसांनी बुवा त्याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे बुवा. नातून मुलगी म्हणे आणली, त्या लोक म्हणायचे. तर ती मुलगी इथं आलीच नाही तर काय काय आम्ही म्हणणार. हा, आणि मग त्याने तेवढं कुठली हानमार करायला. बर, हानमार करून म्हणे आता तुमच्या घरावर कौलं ठेवणार नाही भिकारड्यावर. यांच्या जवळ काय आहे भिकारडे. किती लोक होते?
तर 7-8 10-12 गडी होते. ते काय बारीक टुली जे नव्हते का, हा, हा. मलाही मारलं. अजून कोणाला कोणाला मारलं? आमच्या मालकाला मारलं, आमच्या थोरल्या चौथीला मारलं, लेकाला मारलं, 2 नातू आहेत त्यांना मारलं, एकाचा मोबाईल फोडून टाकला. मग त्याच्यानंतर काय झालं आजी परत? काय मग ते सारखे गर्क मारू लागले, बरोबर गर्क मारू लागले पार गावसाईला. बर. नाच जावई होता त्याला, हा. त्याचं ऍक्सिडेंट झाले, टंगड मोडले ना. हा. एक टंगड नीट आहे म्हणे, ते पण मोडून टाकणार आम्ही, हा, हा. तुला ठेवणारच नाही. पार म्हणे अक्कलच्या सरणावर तुम्हाला जाळायलाच नेणार आम्ही, असं म्हणत होते. हा अशी म्हणत होते. सजा भोगून आम्ही सांग, सजा भोगून पण तुमचं पुरेच पाडून, असा तो पोरीचा मामा म्हणत होता. मारहाणीनंतर पीडित वृद्ध बाळू डोके यांचा मुलगा लिंबा डोके यांनी 19 मेला अकोले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. मात्र तक्रार देऊन अनेक दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्यापपर्यंत मारहाण करणाऱ्यांना साधं बोलावूनही घेतलं नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप डोके कुटुंबानं केला. 70 वर्षाच्या असहाय्य वयोवृद्धाला आणि त्याच्या कुटुंबाला अशा प्रकारे मारहाण होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासनानं या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी डोके कुटुंबानं केली आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, अकोले. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.